हनुमानाचं असं एक पवित्र मंदिर जिथे आजही शेकडो माकडं जणू त्यांची प्रतीक्षा करत बसलेली दिसतात. असं मानलं जातं की जेव्हा हनुमानजी संजीवनी बुटी आणण्यासाठी निघाले होते, तेव्हा या ठिकाणी काही ऋषी तपश्चर्या करत होते. प्रवासात हनुमानजी इथे थांबले आणि त्यांची भेट यक्ष ऋषींशी झाली. त्या ऋषींनी त्यांना द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी मिळेल असं सांगितलं आणि विश्रांती घेण्याचा आग्रही केला. तेव्हा हनुमानजी म्हणाले, मी परत येताना नक्की इथे थांबेन. परंतु संजीवनी बुटी मिळाल्यावर प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी ते थेट अयोध्येकडे निघून गेले. तरीही दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हनुमानजी या ठिकाणी मूर्तिरूपाने प्रकट झाले, अशी इकडची श्रद्धा आहे. त्यानंतर ऋषी यक्षांनी येथे मंदिराची स्थापना केली. या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी लाखो भाविक आजही इथे येतात. या ठिकाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेली तब्बल 108 फूट उंच हनुमानजींची भव्य प्रतिमा, जी दुरूनही दिसते. मंदिराच्या परिसरात तुम्हाला मोठ्या संख्येने वानरसेना पाहायला मिळते. सभोवतालची शांतता आणि थंडगार हवा मनाला विलक्षण समाधान देते. शिमलाला गेल्यावर झाकू मंदिराला भेट देणं नक्कीच बनतं. मुंबईहून ह्या मंदिरात बजेटमध्ये येण्यासाठी मला फॉलो करून नक्की ठेवा.